ब्लॉगमध्ये पाहिजे होतं की एक दुसरा आपले जे कम्पिटिटर असेल, जसं माझं स्विगी आहे तसं समोरचं झोमॅटो आहेत, तर मला पाहायचं होतं की त्यांची इन्कम कशी होत आहे. जसं माझी आज इन्कम जसे जसे झाली मी तुम्हाला दाखवले. आपण आता थोडंफार त्यांच्याबद्दल पण विचारू. तर तुझं नाव वगैरे सांग ना. माझं नाव माधव पवार आहे. मी राहायला वाघोलीमध्ये पार्ट टाइम जॉब करतो मी आपला झोमॅटोचा. तू हे किती दिवसापासून करायलास? जवळपास 6 ते 7 महिन्यापासून करतोय. माझे क्लासेस वगैरे असतात त्यामुळे. मग म्हणजे तुझी असं डेली इन्कम ॲव्हरेज किती निघेल? म्हणजे एका दिवसामध्ये तू किती करशील? डेली मीच मला असं काही परिवार वगैरे तर नाही जगायचं, त्यामुळे मी फक्त मला 400-500 पर डे म्हणजे तुझं एक डेली खर्च वगैरे निघून जावं अशा टाइप मध्ये करतोय का? माझा खर्च वगैरे निघेल एवढंच करतोय मी. मग तुला असं सध्याच्या पीक टाइम मध्ये जसं आता सॅटर्डे संडे जे असते त्यामध्ये जसं एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह वगैरे भेटते ना, तर तुमच्या म्हणजे झोमॅटो मध्ये इन्सेंटिव्हचा एव्हरेज काय, किती रुपये प्रमाणे भेटत असतो? झोमॅटो मध्ये इन्सेंटिव्ह हा पर डे वर डिपेंड असतो. समजा फ्रायडे सॅटर्डे संडे हे दिवस चांगल्या ऑर्डरचे असतात, त्यामुळे इन्सेंटिव्ह वगैरे बरा देतात. म्हणजे एक ऍव्हरेज किती रुपये, म्हणजे 30 रुपये 50 रुपये जसं आपलं ऍव्हरेज, जसं झोमॅटोचं ऍव्हरेज एक व्हॅल्यू आहे की 27 रुपये 28 रुपयाचं आहे. एका नॉर्मल ह्याच्यामध्ये विदाऊट पीक मध्ये 28 ते 30 रुपये एक ऍव्हरेज आहे, जे त्यांनी स्वतःहून त्यांच्या ह्याच्यावर सांगत असतात वेबसाईटवर की ऍव्हरेज व्हॅल्यू. मग त्याच्यावरती तुम्हाला किती रुपये पडतात? झोमॅटोचा ॲव्हरेज म्हणजे असे पर किलोमीटर ॲव्हरेज देतात. ते पर किलोमीटर पैसे देतात 10 रुपये ना. समजा 5 किलोमीटर जर आपण गेलो 50-56 रुपये 60 रुपये पर्यंत देणार लांब. आणि शक्यतो झोनच्या बाहेर फेकतच नाही ते. म्हणजे तुमचा झोन किती किलोमीटरचा आहे? माझा झोन जवळपास ईस्ट पुणे म्हणून झोन आहे माझा. म्हणजे तुम्हाला 5-7 किलोमीटरच्या आतच असणार आहे. हा, मग तुला दिवसाचे पेट्रोलचा इतकं किती लागेल खर्च? तसं तर मी 7 ते 12 करतो. म्हणजे थोडंफार पार्ट टाइम झालंच आहे. जवळपास मला 120-130 150 मिनिमम 150 रुपये लागतात पेट्रोल. म्हणजे 150 रुपये मध्ये तू 500-600 रुपये काढतोस, हे बरोबर आहे? हो, बरोबर. मग तुझा खर्च पण निघून जातो, तुझ्या पेट्रोलचा पण निघून जातो. तुला हा पार्ट टाइम साठी चांगलंच आहे ना? पार्ट टाइम साठी खूप बरे. मग आता डिलिव्हरी बॉयची जसं नॉर्मल जर इन्कम म्हणली तर अशीच आहे. एक महिन्यामध्ये तुम्हाला 15,000 नाहीतर 16,000 पर्यंत पडते. मी जे आज पाहिलो, जे 600-700 रुपये मला आज पडलं, आज पीक होतं म्हणून पडलं. आता नॉर्मल 10 करत असते डेली, यात फ्रायडे सॅटर्डे संडे करतो म्हणलाय, तर याला पण पडते 10 ते 15,000 रुपये पडत आहे. तर आता कोणाला जरी करायचं असेल तर झोमॅटोसाठी जर कोणी करायचं असेल नवीन, त्याला काय सांगशील? एक नवीन करण्यासाठी जॉब वगैरे खूप मस्त आहे, पण असं आहे की हा लाईफ टाइम करण्यासारखा जॉब नाहीये. हे आम्ही बॅचलर राहतो, असं आहे की आम्हाला काही कुठलं म्हणजे क्लासेस वगैरे असं दिवसभर, त्यामुळे हेच पार्ट टाइम करतोय. घरी पैसे मागायची लाज वाटते, थोडंफार तरी असं करावं म्हणून काहीतरी करतोय. नाही, चांगलं आहे, काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. पण कसं तुला लाईक तू 4 ते 5 तास करतो का ऍव्हरेज दिवसामध्ये? 4 ते 5 तास करतो. मग तुला काही थकवा वगैरे जाणवतो का? थकवा वगैरे थोडाफार थकवा तर होणार, म्हणजे कष्ट करतो ना आपण, काही बेमाहित नाही करते ना. म्हणजे बाईकवर तुला एवढं सांग की पेट्रोलच्या बाईकवर तुला परवडतं का EV वर? सध्या कसं खूप जण म्हणत आहेत की इलेक्ट्रिक स्कूटी जर कोणी वापरली तर त्याच्यामध्ये त्याला थोडासा कमी खर्च लागतो, तर हे बरोबर आहे का? सुरुवातीपासून मी तर पेट्रोल बाईकवरच करतोय, कारण की मला पेट्रोल बाईकवरच माझं म्हणजे हे होते, मला कम्फर्टेबल आहे. आणि शक्यतो मला माहिती की मला यामध्ये उरते जास्त पैसे राहतात, त्यामुळे मी शक्यतो पेट्रोल बाईकवरच करतो. चालतं. तर आपलं झोमॅटो आणि स्विगीचं म्हणजे थोडं सिमिलरच आहे. जसं तुम्ही सगळं बघितलंच आज स्विगीचं कसं होतं काय नाही, ते तेवढंच पडतं ॲव्हरेज, आणि झोमॅटोवाल्यांना पण तेवढीच इन्कम पडते. मग हे वेगळे असे कॉम्पिटिटर्स आहेत, पण त्यांची इन्कम सोर्स सेमच आहे. मग कोणी स्विगी करू शकतं, कोणी झोमॅटो करू शकतं. तुमच्या हिशोबाने करा, कारण का झोमॅटोचे मी बघतोय की त्यांचे जे जॉईनिंग फीस आहे ते जास्त आहे. हा, जॉईनिंग फीस जवळपास आमची 1200 ते 1250 रुपये, आणि इन्स्टॉलमेंट आहे त्यामध्ये 1200. इन्स्टॉलमेंट जर केलं तुम्ही 3 हप्ते येतात तुम्हाला, 3 EMI, त्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय भेटतं तुम्हाला? त्यामध्ये 1600 रुपये. यामध्ये आम्हाला 2 टी-शर्ट दिले जातात, एक बॅग दिली जाते, आणि जवळपास मेडिसिन सेफ्टी आम्हाला खूप दिली जाते. पण शक्यतो तुम्हाला सांगितलं तुझं करायचं असलं तर करा, चांगलं आहे, पण एवढं की लाईफ टाइम यावर डिपेंड राहू नका. आणि स्विगीमध्ये पण सिमिलरच आहे, पण फक्त एक जॉईनिंग फीस अराउंड 500 रुपीज असं जवळपास आहे, आणि शर्ट सुद्धा सेमच भेटते. सर, आजचा आपला ब्लॉग आपण इथंच थांबूया, आणि पाहू पुढच्या टायमाला जर मला वेळ भेटला तर आम्ही दोघं राहणारच हो, माझा मित्र आणि मी. हा पण माझा क्लासमेटच आहे, आम्ही दोघं जण ग्राफिक डिझायनिंगच करतोय. आज आम्हाला भेटला इथंच, मग लगेच मी त्याचा इंटरव्ह्यू पण घेऊन टाकला. चालतं, मग नेक्स्ट टाइम आपण भेटूया लवकरच.